नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी शिकवणार आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना तुमची जी दुसरी इकाई आहे ना हिंदीची, त्याच्यातला तिसरा धडा जो आहे भाई भाई का प्रेम, म्हणजे भावा भावांचं प्रेम. तर काय आहे बाबा हा धडा, काय आहे ही गोष्ट? चला मग आपण बघूया. भाई भाई का प्रेम तिसरा धडा. मनोहरपूर नामक एक सुंदर गाव था. कोणतं गाव होतं? मनोहरपूर नावाचं एक सुंदर गाव होतं. गाव की मिट्टी बहुत उपजाऊ थी. म्हणजे गावातली जी माती होती ना, ती शेतीसाठी खूप उपयोगी होती. उपजाऊ म्हणजे भरपूर अनाज त्याच्यामध्ये उगत असे, ठीक आहे. तर ती उपजाऊ जमीन होती. अतः गाव के अधिकांश लोग खेती किया करते थे. म्हणून गावातील बहुतांशी जे लोक होते ते काय करत असत? शेती करत असत. खेती म्हणजे काय? शेती. अधिकांश म्हणजे जास्तीत जास्त लोक. जास्त लोक काय करत असत? खेती करत असत, शेती करत असत. इसी मनोहरपुर में दो भाई रहते थे. ह्याच मनोहरपूर मध्ये दोन भाऊ राहत होते. दोनों किसान थे. दोघेही शेतकरी होते. किसान म्हणजे शेतकरी, तर दोघेही शेतकरी होते. उनके घर अलग अलग थे पर दोनों में बड़ा प्रेम था. दोघांचे घर वेगवेगळे होते, म्हणजे ते एकत्र कुटुंबात नाही राहत होते. दोघांचे कुटुंब वेगवेगळे राहत होते, पर दोनों में बड़ा प्रेम था. दोघांमध्ये आपापसात खूप प्रेम होतं. दोनों भाई हमेशा एक दूसरे की भलाई की बात सोचा करते थे. जरी ते एकमेकांच्या एकत्र घरात राहत नसले तरी त्यांचं आपसामध्ये खूप प्रेम होतं आणि नेहमी ते लोक एकमेकांच्या चांगल्यासाठीच विचार करत असे. असं नाही की त्याने जर साधा टी व्ही घेतला तर मी LCD घेईन असे विचार करत नव्हते. ते काय विचार करायचे? माझ्याकडे साधा टी व्ही असेल ना तर माझ्या भावाकडे LCD TV असलं पाहिजे. माझ्याकडे सिंगल डोअर फ्रीज आहे तर माझ्या भावाकडे डबल डोअर फ्रीज असलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय, फ्रीज जरी नसलं तरी तुम्हाला समजण्यासाठी मी उदाहरण देत आहे. तर आपल्या भावाचं कसं चांगलं होईल हे ते लोक विचार करणारे होते, ठीक आहे. सोचा करते म्हणजे विचार करत असत नेहमी. इस वर्ष पूरे गाव में फसल अच्छी हुई थी. या वर्षी पूर्ण गावामध्ये शेतीचं जे धान्य आलं होतं ना, खूप चांगलं आलं होतं. फसल म्हणजे पीक. फसल म्हणजे काय? पीक. खूप चांगलं आलं होतं. कटाई हो चुकी थी. कापणी करतो ना आपण, त्याला हिंदीमध्ये म्हणतात कटाई. तर कापणी झालेली होती. खलिहान में सबके अनाज के ढेर लगे थे. म्हणजे शेतात सगळ्यांचे जे धान्याचे जे ढेरच्या ढेर, रासच्या रास लागलेले होते. का? कारण धान्य खूप चांगलं आलं होतं त्या वर्षी. एक दिन रात में बड़ा भाई लेटे लेटे सोचने लगा. आता मोठा भाऊ जो होता तो पडल्या पडल्या म्हणजे लेटे लेटे म्हणजे झोपल्या झोपल्या, पडल्या पडल्या तो विचार करू लागला. कधी? रात्री. एक दिन रात में बड़ा भाई लेटे लेटे सोचने लगा, मेरे 2 बच्चे हैं. माझी 2 मुलं आहेत. वे गृहस्थी में मेरी कुछ न कुछ मदत करते ही है. आता घरच्या कामामध्ये ते लोक मला काही न काही मदत करत असतात. मी आणि माझी 2 मुलं, आम्ही तिघे मिळून सुद्धा आमचं घर चालवतो. मेरे छोटे भाई के बाल बच्चे नहीं है. आता माझा जो छोटा भाऊ आहे त्याला कुणीच मुलं वगैरे नाहीत, मूल बाळ नाही. बाल बच्चे नहीं है म्हणजे
त्याला अजून मूल बाळ नहीं, उसे सारा काम अकेले ही संभालना पड़ता है. त्यामुळे त्याला एकट्यालाच सगळं काम करावं लागतं. बघा, मोठा भाऊ रात्रीच्या वेळी झोपता झोपता विचार करत आहे पडल्या पडल्या की मी माझ्याबरोबर 2 मुलं आहेत माझी, ती लोक काही ना काही माझ्या घरकामासाठी गृहस्थीसाठी मला मदत करत असतात. पण माझा भाऊ जो आहे लहान, तो एकटाच सगळं काम करतो, त्याला मूल बाळ कुणीही नाही आहे. तर तो आता त्याच्यासाठी विचार करत आहे, त्याला एकट्याला सगळं काम करावं लागतं, सगळं कामाचा भार सांभाळावा लागतो. इसलिए मुझे उसकी सहायता करनी चाहिए, म्हणून मला त्याची मदत केली पाहिजे. यह सोचकर वह उठा और खलिहान में गया. आता जिथे धान्याचे ढेर लावलेले होते तिथे उठून तो तिकडे गेला. खलिहान में अपने अनाज के ढेर से उसने 10 गठरी अनाज बांधा. आता त्याचं जे अनाजाचं जे ढेर होतं ना, ढीग रास लागली होती ना अनाजाची, त्याच्यामधून त्याने 10 गठऱ्या बांधल्या. धान्याच्या किती? 10 गठड्या त्याने बांधल्या. उनमें से एक गठड़ी सिर पर रखकर छोटे भाई के ढेर की ओर बढ़ा. आता एक गठरी त्याने घेतली आणि तो त्याचा छोटा भाऊ जो होता ना, त्याचं जिकडे ढीग लागलेलं होतं धान्याचं, तिथे तो जाऊ लागला. ठीक उसी समय छोटा भाई भी अपने घर में बैठा सोच रहा था. आणि त्याच वेळी काय झालं, छोटा भाऊ होता तो सुद्धा त्याच्या घरी बसून विचार करत होता. आता तो काय विचार करत होता बघा. मैं जवान हूँ, मी तरुण आहे. जवान म्हणजे मी अजूनही तरुण आहे. जितना चाहे उतना काम कर सकता हूँ, मी वाटेल तेवढं काम करू शकतो. का तर मी अजून तरुण आहे. जहाँ चाहूँ वहाँ जा सकता हूँ, मला जिथे वाटेल तिथे मी कधीही निघून जाऊ शकतो. किसी कारणवश यदि खेती में फायदा नहीं हुआ तो कोई दूसरा काम कर लूँगा. आता समजा कधी काय प्रॉब्लेम झालं, पाऊस नाही पडला, शेती नाही झाली, तर कोणतंही दुसरं काम करून मी माझं पोट भरू शकतो. हां, हमारा खर्च कम है लेकिन मेरे बड़े भैया तो बाल बच्चे वाले है. हमारा खर्च कम है म्हणजे आमचं खर्च जे आहे ते कमी आहे. लेकिन मेरे बड़े भैया तो बाल बच्चे वाले है, पण माझा मोठा भाऊ जो आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याला मूलबाळ आहेत. घर गृहस्थी के खर्च अधिक है, त्यामुळे त्याला घरचा खर्च जे आहे, त्याचा संसाराचा जो खर्च आहे तो जास्त आहे. अधिक है म्हणजे जास्त आहे. इसलिए मुझे उनकी सहायता करनी चाहिए, म्हणून मला त्यांची मदत केली पाहिजे. वह भी उठा और खलिहान में गया. आता छोट्या भावाने सुद्धा विचार केलं, मी तरुण आहे, एखाद्या वेळी जर अनाज नाही आलं, शेतामध्ये चांगलं फसल नाही आलं, तर मी कुठेही काम धंदा करून, आमचं 2घंच जण आहोत, आम्ही कुठेही पोट भरू शकतो. पण माझा मोठा भाऊ तो आणि त्याला मुलं बाळंसुद्धा आहेत, आणि मग ते लोक कशा प्रकारे हे करतील ना, असा त्याने विचार केला. तर मला त्याची मदत केली पाहिजे असं विचार करून तो सुद्धा खलिहानमध्ये गेला, जिकडे धान्याचे ढेर लागलेले होते. खलिहान में अपने अनाज के ढेर में से उसने भी 10 गठरी अनाज बांधा. त्याने सुद्धा 10 गठरी धान्य बांधलं. उनमें से एक गठरी सिर पर उठाकर बड़े भाई के ढेर की ओर बढ़ा. आता मोठ्या भावाच्या जिकडे धान्याचं ढीग लागलं होतं की नाही, तो तिथे जाऊ लागला. मोठा भाऊ छोट्या भावाच्या धान्याच्या ढेरकडे जात होता आणि छोटा भाऊ त्याचं धान्याची गठडी घेऊन मोठ्या भावाच्या धान्यामध्ये घालण्यासाठी जात होता.
कळलं ना तुम्हाला? अंधेरी रात थी, हाथ को हाथ भी दिखाई न देता था. म्हणजे एवढं रात्र काळोख होतो, एवढा काळोखी अंधार होता. हात को हात दिखाई न देना म्हणजे पुढे काय आहे ना ते काहीच दिसत नव्हतं अजिबात. इस वातावरण में दोनों भाई धीरे धीरे एक दूसरे के अनाज के ढेर की ओर बढ़ रहे थे. आणि अशा वातावरणात हे दोघे पण भाऊ एकमेकांच्या धान्याच्या ढीगकडे चालले होते. रास जिकडे होतं तिकडे चालले होते आणि अंधार असल्यामुळे समोरचं काहीही त्या लोकांना दिसत नव्हतं. अचानक वे एक दूसरे से टकरा गए. आणि अचानक त्या दोघांचं एकमेकांशी टक्कर झालं. दोनों चौंक कर एक साथ बोले, कौन है? आता जेव्हा टक्कर झाली, आता त्यांना तर माहिती नाही की भाऊ भाऊच आहेत ते, तर लगेच ते लोक ओरडले, कोण आहे कोण आहे असं. दोनों भाइयों ने एक दूसरे को देखा, उनके सिर पर अनाज की गठरियां थी. मग जेव्हा त्यांनी बघितलं तर त्यांच्या डोक्यावरती धान्याचे पोटली होती, गठरी होती. दोनों समझ गए. बड़े भाई ने कहा. आता दोघांनाही समजलं की का ते दोघे गठरी घेऊन चाललेले आहेत. बड़े भाई ने कहा, छोटे तुम्हारी मदद करने वाला कोई नहीं है. खेती का सारा काम तुम्हें अकेले संभालना पड़ता है. आता मोठा भाऊ छोट्या भावाला सांगत आहे की तुम्हारी मदत करने वाला कोई नहीं. अरे बाबा, तुझी मदत करायला कोणीच नाहीये. खेती का सारा काम तुम्हें अकेले संभालना पड़ता है. शेतीचं सगळं काम तुला एकट्यालाच करावं लागतं. तो मैंने सोचा कि तुम्हारे पास अनाज अधिक होगा तो अधिक दिन तक घर चलेगा, इसलिए मैं खलिहान से अनाज तुम्हारे ढेर में डालने जा रहा था. आता तो जो मोठा भाऊ होता त्याने सांगितलं की अरे तू एकटाच सगळं करतोस, हो की नाही, सगळं तुलाच आहे, तुझ्यावरतीच भार आहे कामाचं. तर मी असं विचार केलं की थोडं जास्त अनाज जर तुझ्या ह्याच्यामध्ये मी टाकलं ना तर तुला जास्त दिवस ते पुरेल. मैं खलिहान से अनाज तुम्हारे ढेर में डालने जा रहा था. म्हणून मी माझ्यातलं धान्य घेऊन तुझ्या धान्याच्या ढीगमध्ये टाकायला चाललो होतो. भैया आप बाल बच्चे वाले है. आता छोटा भाऊ काय बोलते बघा, भैया, मोठ्या भावाला हिंदीमध्ये भैया म्हणतात. तर भैया आप बाल बच्चे वाले है. तुला बाबा मुलं बाळ आहे, तू मूल बाळवाला आहेस. आपके खर्च अधिक है. तुमचे खर्च माझ्यापेक्षा जास्त आहेत. आपको अधिक मात्रा में अनाज की आवश्यकता होती है. आणि तुम्हाला खायला सुद्धा धान्य जास्त लागतं, कारण की खायला घरामध्ये माणसं जास्त आहेत, हो की नाही. इसलिए मैं खलिहान से अनाज आपके ढेर में डालने जा रहा था. म्हणून मी माझ्या खलिहानमधलं जे धान्य आहे ते घेऊन मी तुझ्या ढेरमध्ये धान्याच्या ढेरमध्ये घालायला जात होतो. अपनी बात कहते सुनते दोनों भाइयों की आंखें भर आई. आणि असं बोलता बोलता दोन्हीही भावांच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू म्हणतो ना आपण, तसे ते लोक एकदम भावविभोर होऊन गेले आणि त्या दोघांच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. दोनों रोते हुए एक दूसरे के गले लग गए. आणि दोघेही रडत एकमेकांशी त्या लोकांनी मिठी मारली. तुम्ही रडू नका हां. तर अशा प्रकारे त्यांचं मन एकदम भरून आलं. दोनों भाइयों की प्रेम की यह कहानी आज भी लोग भाव विभोर होकर सुनाते हैं. आणि हे जे दोघेही भाऊ होते ह्या लोकांची गोष्ट आजही सांगताना लोक अतिशय मंत्रमुग्ध होऊन भाव विभोर होऊन सगळ्यांना ह्या दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकवतात. तर अशा प्रकारे हा जो धडा होता आपला झालेला आहे पूर्ण
आणि मला तो खूप आवडतो हा धडा. आणि मला आशा आहे की मी जे काही शिकवलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलंच असणार. ठीक आहे? आवडलं ना तुम्हाला? हां, मला माहिती आहे. मग आता तुम्ही काय करणार? लाईक करायचं. आणि नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन टॅप करा. आणि मोफत आहे माझं चॅनल, त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, शिक्षकांना, प्रिन्सिपलना सगळ्यांना फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक. ठीक आहे? चला मग आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तरांसह. ठीक आहे? आता तुम्हाला प्रश्न उत्तर लिहिता येतील का? मी तुम्हाला देऊ ते तुम्ही मला सांगा. जर तुम्हाला शाळेतून दिलं असेल तर मग तुम्हाला ती आता सोडवता सुद्धा येतील. ठीक आहे? चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या धड्यासह. तोपर्यंत बाय बाय.